हे बघा इथे फणसाचे गरे कसे काढून ठेवायला लावल्यात. आता एक भांडा तर भरेल. दोघं बाप लेक बिलगले घर घराला. चला मोनिश बड्डे सेलिब्रेट करून आलेला रिटर्न. किती जोरान गेला बड्डे. हा 5 स्टार हॉटेल बुक केलं तर बड्डे सेलिब्रेशन करायला. मोनिश तर दौऱ्यावर दे. आमदार खासदार लोकांची जर का इकडचा दौरा झाला का लगेच दुसरा दौरा चालू. आता कुठे चालले ते परत जेवून लगेच. नमस्कार मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे शुक्रवार आणि मी छानशी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर चला ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. आजच्या दिवसभरामध्ये जे काही होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी आपला हा ब्लॉग पहिल्यांदा पाहत असतील आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करू नका तर घंटेचं सुद्धा बटन दाबा, जेणेकरून तुमची ताई जेव्हा संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्ही ताईचा ब्लॉग छान असा बघू शकाल. ओके. आणि मला गरम बघा किती झालं आहे, किती घाम आला आहे मला. पाऊस तर 2 दिवस पडला त्याच्यानंतर तो गायबच झाला आणि आता अशी गरमी वाढली आहे ना, असं एकदम आतून गरम होतं. नुसता घाम येतो अंगामध्ये. चला आता असं चिन्मयला आता मॅगी बनवत ठेवलेली आहे. तो चालला आहे आता कामावर, रेडी होतो आहे. तर त्याच्यासाठी नाश्त्यामध्ये आज मॅगीच बनवते. आणि केक आहे. काल मोनिशचा वाढदिवस झाला, तो केक आहे फ्रीजमध्ये, तो त्याला देते खायला. आणि मोनिश अजून आलेला नाही आहे, तो आज संध्याकाळपर्यंत घरी येणार आहे. तर चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. नाश्ता करायला डायरेक्ट बाहेर बसले सकाळी मॅगी घेतली नाश्त्यामध्ये आणि कालचा केक भाऊच्या बड्डेचा. $2,000 years later. चला मोनिश बड्डे सेलिब्रेट करून आलेला रिटर्न. किती जोरान गेला बड्डे. हा 5 स्टार हॉटेल बुक केलं तर बड्डे सेलिब्रेशन करायला. असं वाटतं शेतावर जाऊन आले कोणचे काम करून. असं अवतार झाले तुझा एक दिवसात. चहा पी ना, आंघोळ करजा. चला मंडळी आता मोनिश आला आहे संध्याकाळी घरी आणि त्याला चाय दिलं आहे. मी पण चाय घेतले, थोडंसं चाय घेतलं. आता जेवण वगैरे सगळं बनवून झालं आहे. भाकऱ्या बनवल्या आहेत कारण की पूर्ण्याला भाकऱ्या द्यायच्या होत्या ना कस्टमरला, मग भाकऱ्या पण बनवून घेतले. आणि बुधवारी मी मच्छी मार्केटमधून मस्त एका माशाची तुकडे आणली होती, तर तीच आता फ्राय केले. आणि झालं जेवण बनवून झालं. मी जेवण बनवताना नाही तुम्हाला दाखवलं. त्याने फणस आणलं आहे, ते कट करायचे आहेत कारण की पूर्ण रूममध्ये सुगंध सुटला आहे फणसाचा नुसता. सगळे नरम झाल्यात ते. चिन्मयला मी कॉल केला, बरं कधी येशील, ये लवकर फणस कट करायचे. चिन्मय बोलला थांब कट करू नको, मी कामावरून येईन तेव्हाच कट करायचे होते फणस. कटबीट केलं तर फुकट रागत राहील तो, म्हणून तो आल्यावरच मला कट करू फणस. त्याच्यासाठी मी घाईघाईमध्ये जेवण बनवला. नाहीतर मग ते जास्त नरम झाले तर खराब पण होऊ शकतो फणस. त्याच्या मुलीवर कट करून सगळे गरे वगैरे व्यवस्थित ठेवून देतो. यांचा गौरा प्रेम ओतून चालले बा एकामेकावरती. सोनू एक पाईट खाईल ना पडेल. मग किती प्रेम ओतून चालले सोनू. बाबा सोनूला आता दिसला, तू सोनूला आता दिसलं वाटतंय. छोटी मार जा लकीला मार जा ऊपर खाली गेले. इथे बघा यांचे दोघांचे मस्ती केव्हापासून सुरू आहे. इथे बघा भांडतात ना परत एकत्र येऊन खेळतात. दोघांना करमत पण नाही एकामेकाशिवाय. लकी एक फाईट मारते सोनूला, लगेच सोनू रागामध्ये रूममध्ये जाते. परत जरा वेळ शांत झाला का पुन्हा येते, पुन्हा मस्ती करते त्याच्यासोबत. लकी डायरेक्ट झपडा मारतेला. लकी एवढा चॅप्टर आहे ना, लकी म्हणजे त्याच्या मानेलाच आवा घ्यायला बघतो. म्हणजे
असा खरोखरचा चावा नाही, मस्ती मस्तीमध्ये हे करतात ते एकामेकाला. हे बघा, चावत नाही ते, फक्त खेळतात. आणि लक्कीला बांधले म्हणून सोनू त्याच्या जवळ गेलाय. लक्की जेव्हा सुट्टा असतो ना तेव्हा सोनूची हिंमत नाही होत लक्की जवळ जायची. बघा काही गरज आहे सोनूला, खाल्लाय पिल्लाय जेवलाय, आता झोप, त्याच्या पप्पा घ्यायला दे. आणि लक्की सोनूची मान पकडायला बघतो. बघ, चला आता इथे मोनिशला दिले जेवायला. मोनिश आता परत चालला कुठेतरी. मोनिश तर दौऱ्यावर दे. आमदार खासदार लोकांची सारखा इकडचा दौरा झाला का लगेच दुसरा दौरा चालू. आता कुठे चालले ते परत जेवून लगेच. हांग जाऊ पहिले, कपडे चेंज कर ना मग जा. चला मंडळी, 9:30 वाजायला आले तरी चिन्मयचा काय पत्ता नाही अजून किती वेळ लागेल काय नाही. आज तिची क्लोजिंग आहे, परवा दिवशीपासून सुरू झालं आहे. महिन्याच्या एंडिंगला 3-4 दिवस असते क्लोजिंग तिची. आताच कॉल केलेला, बोला अजून थोडा वेळ लागेल मला, पण त्याचं काही टेन्शन नाही. तो नाश्ता करून जेवून सगळं काही करून येतो तिकडनं. तर मोनिशला दिलं जेवायला. बघते अजून 10-15 मिनटं वाढ होती त्याची. येते का मी पण जेवून घेईन. मग हे पण आले फक्त प्लांटवरून तेवढा ते जेवायला बसले. काय भाकर खाते तो आता? त्याला आता बोलत होती मी, त्याला नाही बोलत. 5 ते 6 पाय दिलं त्याला. तो प्रत्येकाच्या ताटामध्ये खाते, प्रत्येकाच्या ताटामध्ये असा हलकट लक्की आहे तो, 1 नंबरचा हलकट. कंचीच वस्तू खायची सोडी नाही तो. मागच्या जन्मात का माणूस होतास खरं तू? इकडे आहे लक्की, खाशील मारत. इकडे ये तू लक्की, इकडे ये मम्मीच्याकडं. आलास? बघा, कोणी कंची वस्तू खायला घेतली ना का याला कसा समजते का माहिती, लगेच धावत ते. मला तर साधा तो चहामध्ये बिस्किट पण नाही खाऊन दे. आत्ता त्याला ताट भरून दिलं तर मी 5 का 6 दिलं तर याला 6 त्याला 6. तो बघा, तो खाऊन बसले नाही एका जागेवर. याचा पोट भरते पण याचं मन नाही भरत. हलकट लाल घालते, नुसते लाल खाता नाही याचं. बघा कसं बघते. लक्की बाबू तुला सगळे हलकट बोलतील. इकडे लवकर, अय लकुल्या, इकडे ये, इकडे ये, इकडे ये. माझी पोरी आहेस ना तू शानी, इकडे ये बाबुडी. चला मंडळी, अजून चिन्मयचा काही यायचा पत्ता नाही आहे. आता 10:50 मिनटं झाली आहेत, म्हणजे आता 11च वाजायला आलेत. 10 मिनटं राहिलेत फक्त 11ला. अजून पोऱ्याचा पत्ता नाही, कधी येतोय काय माहिती. हा बघा, हा पण त्याचीच वाट बघतोय सोनू. लक्की पण त्याचीच वाट बघतोय. चिऊ दादा कुठे आपला? लकू, चिऊ दादा कुठे आहे? सोनू दादा आला तुझा. 2-3 दिवसापूर्वी तुम्ही व्लॉग पाहिला, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की इथेच साप होता. इथूनच गेला, चुळीवरूनच साप गेला तर मोठा. आणि हे बघा पूर्ण अंधार झाले. रातकिड्यांचा आवाज येतोय का तुम्हाला? बेडूक आणि रातकिडे आवाज करतायत कसे. ह्या शेतामध्ये एवढे साप आहेत ना का पाऊस पडायला लागला ना का सगळे ते आमच्या घरामध्ये यायला बघतात. किती वाजता येतोय बघू. चिन्मय कॉल केलेला, बोलला थोडा उशीर होईल अजून यायला, पण तो जेवलाय. नाश्ता कंपनीत झालाय, त्याचं जेवण वगैरे सगळं झालंय. येऊन फक्त तो झोपणार. ओके, फणस कट करायचा होता. बघू आता चिन्मय किती अजून वेळ लागतो चिन्मयला यायला. जर त्याची इच्छा असेल तर कट करेल, तर मग उद्या सकाळी कट करूया. आला कोई तो आया है. आला 11 वाजता चिन्मय आला. बघा हा बघा, हा बघा, हा बघा. तुझी वाट बघते कधीपासून माहिती आहे का तुला? कौशा वाट बघते तो. 11 वाजता चिन्मय. असा कुठे टाईम कंपनीचा तुमच्या? काय घेऊन आले ते? बघा मस्त. ए लक्की कुठे गेला? लक्की तो लक्की पण धावता झाला. बाबा ए खाऊ आणले मग तू लक्कीला नाही देत. लक्की कसं आहे का उरीशा पळत त्याला बाहेर. त्याचा मोर्शीला आदबीत बाबा, आदबीत मोर्शीला पांगळा होईल पोऱ्या. लक्की पाहिले ना
कोणी पण बाहेरच्या आला ना का त्याच्या हातामध्ये खाऊ बघते काय येतो. कागद पडला तुम्ही बोंग्या कागद पडला. अय चू जेवतेस का? जेवतो, जेवून नाही आला तू. तर मला थोड्या वेळापूर्वी बोलला मी जेवलो म्हणून. याच्यात काय? ओ समोसा पाव नको खाऊ आता या वेळेला. 11 वाजून गेल्यात. जेव चल. मस्त मच्छी तळले ना, भाकऱ्या बनवले. चल ठेवते. फणस कटिंग करे का? काय रे आणू काय? सोनू बघा बसले. लकी आता फणस काय आला भेटले. फणस भेटा हे मग उद्याच करू ना चिन्मय. सकाळी उठशील? तू आता लेट पण आलाय ना. थांब आणते. बाबा रे बाबा मोठा खरा बोलतो. अख्खा नरम झाले ना चिन्मय. मोठावाला ते आवाज बरं करा. मंडळी हा जो मोठा फणस आहे ना हा पूर्ण नरम झाला आहे बघा. असं बोटं घुसतात म्हणजे पूर्ण हात जातो आतमध्ये. आणि हा जो आहे ना हा इकडे पिकला आहे थोडासा. इकडे हे बघा हे साईडला पिकला आहे तो. पण इकडे पूर्ण कडक आहे. चू हा ठेवू ना. कडक आहे तो. मंडळी चिन्मयला झालेला आम्ही घरी कधी येतो आणि फणस कधी कटिंग करतो. रात्रीच्या 11 वाजून चिन्मयने घेतले इथे फणस कटिंग करायला. चिन्मयला सबर नाही आमच्या सबर. पण एकदम प्रॉपर पिकल्याने चिन्मय आता तो असं एकदम नरम नरम झाला नुसता. नाही तर मग तो खराब होण्यापेक्षा कटिंग करून ठेवलेलं बरं ना. आता ती वाटी साईडला करून ठेव. तेल होलशील ते फणसामध्येच. बघा कसं तेल लावतो. तोंडा बिंडा लाव जरासा. इकडं बघा मंडळी बरका फणस आहे बरका. चिन्मय पण याचे गरेच व्हाईट कसे आहेत? हे बघा मंडळी UP वरून आणलेला फणस कट होतोय आता रात्री 11:15 वाजता रात्रीचे. अरे अख्खा चिकट आहे तो चिन्मय. तो मधला हे ठेव. रीना आंटीने सांगितलेलं मधला ठेवायला. नाका बिकायला लागले पोऱ्याच्या. आवरा त्याला फणस आवडले. आणना पडेगा बाहेर. हा ओ भाई साहब पप्पांना तेल दे. मी काढते का? या तुम्ही पण मस्त फणस खायला. पण हा फणस आहे बरका. बरक्या जातीचा फणस आहे. चिकट बरकाच काय झालं? भारी लागते ना बरका. बरकाच चांगला बोलतो. फर्स्ट क्लास एकदम पिठोल पिठोल. वाव सुका सुका ना चौथा होता. पण जर कोणाला द्यायचं असेल ना चिन्मय भेट तर कापाच चांगला. तर काही चिकट असते ना मंडळी. सगळा सफेद तेड आहे मला. मंडळी काय झालं आहे माहिती आहे का प्रॉब्लेम. गोड लागतो खूप जास्त आणि बरक्या जातीचा फणस आहे. पण याचा ना या फणसाला म्हणजे पूर्ण रेडी व्हायच्या आताच तोडून ठेवलेला. त्याच्यामुळे त्याचे गरे पिवळे नाही झाले. त्याचा जीव चाललाय मग तिकडं लक्कीचा. तुला पाहिजे का फणस? तेलाची वाटी ओलशील तू फणसानच. जाम पिकले चिन्मय तू जाम पिकले. जास्त पिकला ना उद्यापर्यंत खराब पण होऊ शकला असता तो. घर गाराला पण नसतं जमलं. हां ते ठेव. ते रीनांटीला भाजी बनवायला पाहिजे ना. हो मज्जा आली मज्जा आली मज्जा आली बघूनच. हां ठेवतो. मंडळी हे बघा इथे फणसाचे गरे कसे काढून ठेवायला लावले आहेत. आता एक भांडा तर भरेल. दोघं बाप लेक बी लागले घर घराला. लेकाच्या जोडीला बाप बी लागले. हा का खायच्यासाठीच आणल्यान बघा आणल्यान. तुम्हाला नाही पटत त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. हा मग ही वस्तू आपल्याला काय नेहमी नेहमी खायला भेटत. स्टेशनला बघून बघून मन मारत जाम काय. अरे 50 ते 60 रुपये पाव चिन्मय. मन पण भरत नाही. ते पण पातळ असेल. कच्चे बिच्चे असतात ते गोड पण लागत नाही. एक एवढे मोठे मोठे असतात टेस्ट पण असेल.
पण हे बरकाच भारी लागते ना चिन्मय खायला. बरक्याला म्हणजे चिकटपणा असते पण खायला येत चांगला गोड नुसता. इकडे बघा याने बगला वाद घेतला ना झोपला. तिकडे लकी चोरण्याचे पाणी घालते कौशा. त्याची मम्मी आवरी हुशार खायच्या गमन. पोरांनाच हुशार खायच्या गमन. मम्मीचं तोंड कसं चालतं अख्खा दिवस ना बाबू. मंडळी पूर्ण वाडगा भरलाय. फ्रीजमध्ये असं ठेवा ना पॅक त्यांचे डबा ठेवा. मोठा डबा नको बारीक डबा. उद्यापर्यंत मी ते गरम पण नसतं करायला जमलं. हां असं फोल्ड कर ना गरम बाहेर येते. हाँ ऐसा फोल्ड कर ना. क्या यार तुमको तरीका पता नहीं है साफ करने का. मग तुला हात मागले मी गाणाला बी हात मागू म्हणजे खावाचं काम करता वेगळी घरी. मग बरोबर आहे. आता तुम्ही व्हिडिओ पण बनवायला असेल तर मग व्हिडिओ बनवायला बोलायला नको का. मग नुसतं लोकांना दाखवला काही जापलो नाही तर लोक बघतील का व्हिडिओ तुमचं. मग या मंडळी युपीचा फणस खायला जाम गोड लागतो. बर्फी जातीचा फणस चिकट एकदम पण टेस्टी लागतं एकदम. चिन्मय जसं काही शंभूरच शंभरासारखा चिकट व्हिडिओ मध्ये. चेक कर आंटीने एवढ्या मेहनतीचे आणले तेवढ्या लांबून. हे बघा मंडळी पूर्ण हे भरला वाटगा. फणसाचा सीझन संपला आता थोडा काढून थोडा खा. अजून एक आहे ना तो उद्या कट करूच राहा संध्याकाळी. हां तर तो खराब होऊन जाईल म्हणून कट केला तर. किती गरं निघलं बघ. चला मंडळी आता फणस वगैरे कटिंग केला. फणसाचे गरे सगळे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले. पण हा जो मोठाला फणस होता ना हा कापा निघाला पाहिजे होता कारण की मग आपण जास्त दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकलो असतो. पण हा फणस निघाला बरक्या जातीचा. बरक्या जातीचा म्हणजे तो चिकट असतो आणि तो जास्त दिवस आपण नाही स्टोअर करून ठेवू शकत कारण की तो जास्त त्याला चिकटपणा असल्यामुळे तो लवकर खराब होतो. त्याच्यामुळे चिन्मय प्लानिंग फेल हो गया बेटा अपना. बहुत कुछ सोचा था फणस के बारे में. ऐसा स्टोर करके रखेंगे वैसा स्टोर करके रखेंगे. चिन्मयने आणि मी जाम ठरवलेला की मस्त बरं पॅकेटमध्ये पॅकिंग करून तो स्टोअर करून ठेवू बरं फ्रीझरमध्ये. पण मोठा फणस होता तोच बरक्या जातीचा निघाला. काय उपयोग नाही आता म्हणजे जास्त दिवस तर आपण नाही ठेवू शकत फ्रीजमध्ये त्याला त्याच्यामुळे. चला आता उद्या रीनाच्याकडे द्यायला लागेल फणस कापले त्याच्यातून गरे आणि बघू आता अजून कोणाकोणाला द्यायचं ते. ओके तर चला मज्जा आली. फणस कट करायला जाम मज्जा आली. मी खूप ब्लॉगमध्ये बघितलं आहे कोकणी वगैरे लोकांना की ते हाताने फोडतात कट करतात गरे काढतात. मग असं वाटायचं आहे आपल्याला एवढा म्हणजे मोठा फणस कधी भेटेल खायला. फायनली रीनाने ती इच्छा पूर्ण केलेली आहे. येताना 3 फणस घेऊन आली. एक आपण त्याच दिवशी कापून खाल्ला त्याच्यातून जो अर्धा उरला होता तो दुसऱ्या दिवशी खाल्ला आम्ही. आणि आता हा मोठा फणस पिकला होता तर तो पण मग आज कटिंग केला. त्याच्यातून भरपूर असे गरे निघाले तर तो आता ठेवून दिला आहे फ्रीजमध्ये. उद्या सकाळी मग कोणाकोणाला द्यायचं ते बघू. ओके आणि अजून एक फणस आहे तो आपण उद्या किंवा परवा कट करणार आहोत. ओके आता बघू तो फणस बरक्या जातीचा निघतो की कापा जातीचा निघतो. ओके चला आता मोनिश अजून आलेला नाही आहे. मोनिश गेला आहे गावातला एक त्याचा मित्र आहे त्याच्यासोबत भिवंडीला गेला आहे. भिवंडीला म्हणजे त्याच्या मामाच्या घरी गेलं आहे काही काम आहे तिकडे. तर अजून मोनिश आलेला नाही. भाऊ किती वाजले तू 12:15 वाजले मंडळी. रात्रीचे 12:15 वाजले. 11 वाजता चिन्मय आला हातपाय धुतले आणि तसं तो फणस कट करायला बसला लगेच. तो एक म्हणजे त्याला एकदम हे झालेला की मी कधी घरी कामावरून जातो आणि कधी फणस कट करतो. त्याला मी सांगितलं ना पूर्ण रूममध्ये फणसाचा सुगंध सुटला आहे बरं आणि नरम झाला आहे फणस. त्याला झालेला मी कधी घरी येतो आणि कधी फणस कटिंग करतो असं.
तर चला आता असो मनुष किती वाजता येईल काय मी त्याला पण आता कॉल करते 12:15 तर रात्रीच्या वाजत बघू अजून किती वेळ लागेल. तर मी आता ब्लॉगचा इथेच एंड करते. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.